डाईव्ह लगावून तिथे हँटच काढायचा प्रयत्न केला गेलाय आणि रिक्त चढाई करत असताना स्वप्नील आपल्या कोर्टमध्ये येऊन दाखल होतोय. 7च्या डिफेन्स मध्ये आता प्रसाद कोळी येतोय. खूप चांगल्या मॅचेस पहिल्या दिवसापासून पहिल्या मॅच पासून आतापर्यंत पार पडत असताना दिसले आणि या मॅच मध्ये म्हणजेच फायनलच्या मॅच मध्ये प्रेक्षकांना अपेक्षा असून एक चुरशीचा सामना पाहायला मिळेल आणि तसा चुरशीचा सामना पाहिला याचे संकेत पहिल्या चढाईमध्ये प्रतीकला बाद करून विकास सेमनने दिलेत. सपोर्टिंग रेडर इकडून सुद्धा म्हणजे दोन्ही संघाचं प्लॅनिंग सेम आहे. निर्देशनं सेम दिलेली आहेत. आता कोणाची निर्देशनं चुकीची आणि कोणाची बरोबर ती येणारी काळवेळ सांगणार आहे. परंतु रोनाल्ड 6च्या डिफेन्स मध्ये आलाय. खेडेकरच्या वरती अटक करण्याचा प्रयत्न करतात उजव्या कोपऱ्यावरती, परंतु तितकासा यश त्यांना लाभलेलं नाहीये आणि आपली चढाई ग्राह्य ठरून कोर्टमध्ये सुखरूप जात आहेत. कोणत्याही प्रकारची हालचाल नाही. एम्प्टी रेड आणि त्यानंतर मात्र तिसरा रेडर वापरला गेलाय यश फायटर कडून. कोपऱ्यावरती सिद्धांतवरती हल्ला जरूर करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु त्यामध्ये तितकासा प्रभाव नाही पडलाय. थर्ड रेड आता डू ऑर डाय मध्ये स्वप्नील लोखंडे आलाय. 6चा डिफेन्स, 6चा डिफेन्स आणि स्वप्नील लोखंडे यावेळेला चढाईसाठी कोर्टमध्ये. रेडर आउट आणि आता स्वप्नील लोखंडेला बाहेर जावं लागेल आणि प्रतीकला आतमध्ये यावं लागतंय. तू चल मैं आया, तू बाहेर गेलास तर मी आत येईल आणि मी बाहेर गेलो तर तू आत येशील, अशी काहीशी स्थिती आहे. दोन्ही आयकॉनवरती सुरुवातीच्या क्षणाला झाला हल्ला आणि आता प्रतीक जाधव मारण्याचा प्रयत्न सिद्धांतवरती केलाय. अटॅक अतिशय चांगल्या रीतीने हँडटच आणि त्या हँडटचद्वारे सिंगल पॉइंट मिळेल व्ही पॅन्थर्सला. 7च्या डिफेन्स मध्ये आता रोनाल्ड आलाय. सपोर्टिंग रेडर म्हणून रोनाल्डला चमकावं लागणार आहे, कारण ही फायनल आहे. आता ती वेळ आली आहे. ओहो, डुबकी अशा वेळेला घेतली, स्वतःला टर्न अराउंड केलं आणि त्यानंतर मात्र मिड लाईन पार करत असताना खेडेकरला कोर्टच्या बाहेर धाडलंय. सहाचा डिफेन्स प्रतीक जाधव चढाईसाठी चांगली चोरस कोर्टमध्ये त्या 6च्या डिफेन्स पाहायला मिळते आणि समोरून दबवण्याचा प्रयत्न फसलाय. प्रतीक जाधव हाताचा खूप चांगला वापर करतात हे स्वप्नीलला माहीत होतं, तरी सुद्धा त्यांनी वरती टाकेल केलाय आणि त्याचं भुगतान भोगावं लागलंय. कदाचित थाईवरती तो हल्ला झाला असता इथे गुण मिळाला असता, पण तसं झालेलं नाही आणि आता पुन्हा एकदा रोनाल्डला चढाईसाठी यावं लागलंय. डावा मध्यरक्षक अग्रेसिव्ह आहे, पूर्णपणे निदान रेषेच्या बाहेरून बाहेर काढून खेळण्याचा प्रयत्न. आणि असं असताना रिक्त चढाई, एम्प्टी रेड आणि एम्प्टी रेड नंतर प्रतीक जाधव 5च्या डिफेन्स मध्ये येतोय. पाचच्या डिफेन्स मध्ये प्रतीक जाधव काय गुणाची कमाई करेल का, कारण इथं बोनस ऑफ आहे आणि असं असताना खोलवर चढाई करून गुण मिळवावे लागतात. राष्ट्रीय खेळाडू आहे, मोठमोठ्या पटलावरती खेळण्याचा प्रचंड अनुभव या खेळाडूला आहे आणि म्हणूनच या पटलावरती खेळत असताना त्या अनुभवाला युटिलाइज करत असताना तो दिसतोय. 30 सेकंदांना पूर्णपणे युटिलाइज करून चढाई कंप्लीट करतोय, कोणताही गुण नाही आणि आता अखेरकार इकडून सुद्धा तिसरा रेडर वापरला जातोय. 7चा डिफेन्स बोनस ऑन आणि असं असताना काय बोनससाठी जातील की हँटेजद्वारे रिवायवल. खेडेकर ऍडव्हान्स पुन्हा एकदा आलेत. ही दुसरी वेळ आहे आणि या दुसऱ्या वेळेला सुद्धा अपयशी सिंगल पॉइंट मिळेल, परंतु अजून एका पॉइंटची गरज असणार आहे स्वप्नीलला परत आणण्यासाठी. आयकॉन प्लेअर कॅप्टन जितका वेळ बेंचवरती तितका तो संघ पिछाडीवरती, हे आतापर्यंत आपण पाहिलंय आणि या फायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा तोच फॉर्म्युला. हो, हँड टच काढण्याचा प्रयत्न केला गेला यश वरती अटॅक आणि यश मात्र आता कोर्टच्या बाहेर जाईल. यशने जी कामगिरी केली आहे या स्पर्धेमध्ये ती अतिशय उल्लेखनीय विकास 7 साठी मध्यरक्षक म्हणून, आणि त्या कामगिरीमध्ये जी काही मेहनत मागील 3 दिवसाची राहिली आहे त्या मेहनतीला दुजोरा देण्यासाठी या सामन्यामध्ये त्याची लेवल थोडीशी वाढवावी लागणार आहे. कारण त्यावेळेला साखळी सामने होते, क्वार्टर फायनल होती, सेमी होती, आता तर फायनल आहे. म्हणजे इथून जर का
ओहो, मारलंय का? डॅश केलंय या वेळेला प्रतीक जाधवने. अगदी वेळेमध्ये आल्या कारणाने गुणाची कमाई होतीये. चार डिफेन्स मध्ये प्रतीक आलाय. गुणतालिका जर आपण पाहिली 3-5 5-3 2चा फासला आहे. 3-2-5. हो 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 हो, पूर्णपणे हावी. मागून बचावपट्टू येणार नव्हता असं माहीत होतं आणि त्यामुळे पूर्णपणे भेदलंय सिद्धांतला आणि त्यानंतर हंटेसद्वारे गुण मिळवलाय. एका गुणाची कमाई खात्यामध्ये व्ही पॅन्थर्सच्या. विनोदजी जाधव साहेब यांचा संघ आणि त्यांच्या समोर विनयजी लोंढा यांचा संघ आपण पाहतोय. सुपर टॅकल ऑन आहे आणि असं असताना प्रतीक आलाय. काय इथे सुपर टॅकल करून 2 गुणांची कमाई केली जाईल का? 2 दिग्गज प्रशिक्षक या दोन्ही संघाच्या पाठीशी आहेत. एका बाजूला दिनेश भगत सर, दुसऱ्या बाजूला योगेश सर आहेत. सिंगल पॉइंट व्ही पॅन्थर्सच्या खात्यामध्ये. 2 खेळाडू शिल्लक असताना 8 नंबर चढाईसाठी आलेत. बदलली तर अतिशय चांगलं. हँड टच काढण्याचा प्रयत्न झालाय जरूर. हँड टचचा प्रयत्न जरूर होता परंतु त्यानंतर दबाव होतलाय. अँकलवर अतिशय शानदार पद्धतीने करत असताना सिंगल पॉइंट पुन्हा एकदा. आणि खूप कमी वेळामध्ये इथे ऑल आउट पहिल्या फर्स्ट हाफ फर्स्ट टाइम आउट. पॉइंट्स टेबल 11-4 4-11. बोल कबड्डी लगा के दम, हम किसी से नहीं है कम. अतिशय चांगलं गीत वाजलंय. कबड्डीमध्ये सांगावं लागतं सातत्याने की हम किसी से कम नाही आहे. स्वप्नील लोखंडे यावेळेला बोनस घेण्याचा प्रयत्न करत होते. ऑल आउट म्हणजेच ऑल इन आणि इथे अँकलला थाय होल्डसाठी गेले होते परंतु अँकल हातामध्ये आला आणि म्हणूनच ते अंतर मापलं गेलं आणि त्यामुळे सिंगल पॉइंट मिळवलाय. रनिंग बोनस घेण्याचा प्रयत्न प्रतीकने केलाय परंतु त्या प्रयत्नामध्ये कितपत यश मिळालंय त्याची पंचपुष्टी देतील. परंतु त्या अगोदर काही ते हँटर्सद्वारे किंवा टोटसद्वारे गुण मिळवण्याचा प्रयत्न किंवा किकद्वारे गुण मिळवला जाईल का हे पाहिलं जाणार आहे. 7चा डिफेन्स आहे. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी यावेळेला तर राईट इंचच्या जवळून बोनस घेण्याचा प्रयत्न केलाय. येस, इट इज अ बोनस. सिंगल पॉइंट हासिल केला जातोय. एका बाजूचा आयकॉन चाललाय परंतु त्याच आयकॉनला पहिल्याच चढाईमध्ये ओहो काय जबरदस्त बॅक काढली आहे. बॅक होल्ड स्वप्नील लोखंडे कोर्टच्या बाहेर जावं लागेल. प्रतीक पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय आणि असं असताना बोनस घेण्याचा प्रयत्न. 6चा डिफेन्स आहे. स्वाभाविक आहे इथे बोनस ऑन असताना बोनस घेण्याचा प्रयत्न होईल आणि फासला कशा प्रकारे वाढवला जाईल यासाठी ते प्रयत्नशील असतील. एखादा खेळाडू कमी झाल्यानंतर स्क्वॉडमधून तिथे 5च्या डिफेन्समध्ये बोनस मिळणार नाही आणि म्हणूनच 6मधून बोनस घेऊन परत येत असताना हळूहळू गुणतालिकेमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न हा प्रतीकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. आणि आता पुन्हा एकदा रोनल्ड चढाईसाठी आलाय. हो हो, मागून पाय लागलाय आणि सिंगल पॉइंट मिळेल. कमबॅक झालाय का तर येस, स्वप्नीला आतमध्ये येतोय म्हणजेच कमबॅक झालाय. आणि आता या कमबॅकला कशा प्रकारे मोठ्या कमबॅकमध्ये कन्वर्ट करतायत ही येणारी काळवेळ सांगणार आहे. 7चा डिफेन्स प्रतीक जाधव यावेळेला चढाईसाठी कोर्टमध्ये समोरून ब्लॉक काढायचा प्रयत्न यशने लावलाय. ये तयार होते पहिल्यापासून
वाढवला होता घेर आणि त्यानंतर मात्र त्याचा फायदा झालाय. 1 टेक्निकल पॉइंट विकास 7. पाचचा डिफेन्स बघा, एक तर असा मिळालाय, दुसरा टेक्निकल, म्हणजे नशिबाची साथ आहे. आणि अशी साथ असताना काय विकास 7चा हो ऍडव्हान्स ऍडव्हान्स दबावामध्ये चुका होतात हे फक्त ऐकलं होतं, आता तर बघायला मिळालंय. तितकं मोठं दळ पण नव्हतं, फक्त प्रतीक कोटच्या बाहेर गेले होते, परंतु त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी हा केलेला छोटासा प्रयत्न आणि त्यामध्ये अपयश आले. टोटच करण्याचा प्रयत्न दाखवला होता समोर आणि त्यानंतर मात्र मागे पाय घेऊन तिथे टोटच करण्याचा प्रयत्न डाव्या कोपऱ्यावरती झाला होता, अपयश हाती लागलंय. परंतु त्यानंतर पूर्णपणे 30 सेकंद वापरण्याचा प्रयत्न होतोय. स्वप्नील आता 4च्या डिफेन्स मध्ये. ओहो, इथे डबल टायला होल्ड करण्याचा प्रयत्न, प्रसाद वाचलात आणि सिंगल पॉइंट घेऊन स्वप्नील लोखंडे यावेळेला कोर्टमध्ये सुखरूप येतोय. 7चा फासला आहे. सुमित यादव यावेळेला चढाईसाठी आलेत, जिथे 7चा डिफेन्स आहे. काय गुणाची कमाई केली जाईल का? गुणाची कमाई केली जाईल का? सुमितनं हँटचा दावा केलाय, सिद्धांत तिथे तटस्थ आहे. आता पंचांवरती लक्ष असणार आहे. सिंगल पॉइंट. सिद्धांतला कोर्टच्या बाहेर जावं लागतंय. हे उम्मीद की किरण आहे. व्हीव्ही पॅन्थर्सच्या यशामध्ये या खेळाडूचा सुद्धा मोठा वाटा आहे. प्रतीकच्या साथीने, खेडेकरच्या साथीने सोहो इथे हो 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 काय घडलंय? 1 2 आणि 2 गुणाची कमाई करत असताना चांगला कमबॅक विकास 7च्या माध्यमातून झालाय. आणि हा संघ असाच आहे, हा संघ असाच आहे. या संघाने यामागील 3 सामने असेच जिंकलेले आहेत, जे जवळजवळ समोरच्या खिशामध्ये गेले ते असं वाटलं होतं. त्यावेळेलाच पलटवार केलाय, आता तर लवकर केलाय, कारण अजूनही पहिला हाफचा खेळ चालू आहे. 15-12 12-15 आणि असं असताना सिंगल पॉइंट. सिद्धांतला पुन्हा एकदा कोर्टच्या बाहेर जावं लागेल. 2 वेळा राईट कॉर्नरवरती हल्ला बोल केला आणि आता सुपर टॅकल ऑन. सुपर टॅकल फक्त ऑन नाहीये, इथे प्रतीक जाधवला रिवायवल मिळालं, ही सर्वाधिक मोठी बाब आणि जमेची बाजू आहे. व्हीव्ही पॅन्थर्ससाठी डाव्या कोपऱ्यावरती हल्ला केलाय. आता खरी मजा वाढणार आहे. प्रतीक इन झालाय, परंतु तितकेसे डिफेंडर शिल्लक नाहीये. समोरून ब्लॉक करण्याचा प्रयत्न, हो नंतर 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 येऊन काय फायदा. दोन गुण. रोनाल्ड पुन्हा एकदा आलाय. ऑल आउट जवळ जाण्या अगोदर कहाणीमध्ये पलटवार झालाय. 2 मेन डिफेंडर कोर्टमध्ये आलेले आहेत आणि गुणामध्ये सुद्धा वाढवताना दिसली आहे. 18-13 13-18. प्रतीक जाधवचं रिवायवल थोडस महागडं ठरतंय. पाचचा डिफेन्स चढाईपुढे चढाईसाठी दाखल झालाय कोर्टमध्ये. विकास 7च्या. काय पवित्र असणाऱ्या डिफेन्सचा, काय पवित्र असणाऱ्या रेडरचा, काय इंटेंटने चढाई केली जाते यावरती सर्वांचं लक्ष आहे. आणि असं असताना डाव्या कोपऱ्यावरती मध्येच एक चुणूक देणारा पाय मारण्याचा प्रयत्न झाला आहे. एम्प्टी रेड असताना पुन्हा एकदा स्वप्नील लोखंडे चढाईसाठी येईल कोर्टमध्ये. व्हीव्ही पॅन्थरच्या ज्या ठिकाणी 4चा डिफेन्स आहे. खोलवर चढाई करत असताना खेडेकर वरती थँटाचा प्रयत्न स्वप्नीलने केलाय. क्या बात आहे. रनिंग किक सुद्धा लगावली जाते. ओहो, पायावरती. माहित होतं पायावरती बसल्यानं तिथून हलणार नाहीये आणि म्हणूनच अगोदरच हार मानली आणि तिथून स्वप्नील कोर्टच्या बाहेर जातोय. मॅचला पुन्हा एकदा जिवंत केली जाते. जी वेळ व्हीव्ही वरती आली होती, आता ती वेळ विकास 7 वरती आहे. पहिल्या हाफमध्ये ऑलरेडी 1 ऑल आउट देऊन झाला आणि आता 19-13च्या फासल्यामध्ये या 6 गुणांमध्ये डबल थायसाठी दुरून केलेला हा प्रयत्न. सिंगल पॉइंट आणि टाइम आउट घेतलं. हाफ टाइम
हाफ टाइमचा स्कोर 20-13, 13-20, 7चा फासला. 20 गुण व्हीबी पॅन्थर्स आणि 13 गुण विकास 7. कबड्डी 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 दे दनादन बाजुओं में दम धरती हिला देंगे हम. चेक हॅलो. मंडळाच्या कार्यकर्त्यांना रिक्वेस्ट कपिल. आहे, जे युट्यूब लाईव्ह ऑपरेटर आहे ते समोर आलेत, त्यांना बाहेर गेलेले पुन्हा मध्ये आलेले आहेत. किती वेळ रिक्वेस्ट करायची? मंडळाचे कार्यकर्ते कोणी आहेत की नाही? प्लीज. साऊंड सुद्धा बंद होईल इकडे, वायफाय बंद होते, युट्यूब लाईव्ह बंद होईल आपलं. कार्यकर्त्यांनी जरा लक्ष द्यायचं आहे. धन्यवाद. इथे काय घडलंय? मजेशीर भाग. रोनाल्ड आहेत अजून कोर्टमध्ये तैनात आणि ते मात्र बोनस घेण्याचा प्रयत्न करतात. रोनाल्डने एक चढाई केली होती, त्या चढाईने मॅच मध्ये परत येण्याची संधी मिळाली होती विकास 7 आणि असं असताना पुन्हा एकदा ओहो विकास समोर प्रसाद तितका प्रभावी ठरलेला नाही आणि आता प्रतीक जाधव कोर्टमध्ये आल्यानंतर यशला रिवायवल मिळाले आणि यश ॲज अ डिपेंडर म्हणून अतिशय चांगली कामगिरी विकास 7 साठी करताना दिसलाय. काय ते डिफेन्समध्ये चांगली कामगिरी करत असताना सुपर टॅकल होईल का? हो शेवटच्या क्षणाला मागे स्वतःला खेचलंय आणि त्यानंतर सिंगल पॉइंट म्हणजेच यशला हाताचा स्पर्श झाला. हँटेसद्वारे गुण मिळवलाय. पुन्हा एकदा रोनाल्डवरती खूप मोठी जबाबदारी आली आहे आणि त्या जबाबदारीला ते कशा प्रकारे पार पडतायत यावरती सर्वांच्या नजर आहेत. ग्रँड फिनाले फायनलचा अंतिम सामना आणि तिसऱ्या वेळेला प्रसादवरती हावी ठरलाय रोनाल्ड. सेकंड हाफ फर्स्ट टाइम आउट विकास 7 या संघाचा. प्रतीक जाधव यावेळेला चढाईसाठी आलाय. 3च्या डिफेन्समध्ये 2 प्रमुख डिफेंडर कोर्टमध्ये तैनात आहेत आणि असं असताना काय प्रतीक गुणाची कमाई करेल का? समोर ब्लॉक काढण्याचा प्रयत्न सिद्धांतला यावेळेला सुद्धा भेटलंय आणि सिंगल पॉइंट यावेळेला खात्यामध्ये व्हीबी पॅन्थर्सच्या. हाताचा इतका चांगला वापर केला जातोय की बचावपट्ट्याला कोणत्याही प्रकारे तिथे गुण मिळवणं सोपं राहत नाहीये. रोनाल्ड पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय. काय प्रसाद पुन्हा एकदा तोच अटेम्प्ट दाखवेल का आणि त्याच्यामध्ये यश मिळवून दाखवेल का यावरती नजर असणार आहे. पलटवार कधी होणार, कसा होणार, कोण करणार याची सर्वांना उत्कंठा आहे. 2च्या डिफेन्समध्ये प्रतीक पुन्हा एकदा चढाईसाठी येतोय. सुपर टॅकल ऑन आहे आणि सुपर टॅकल ऑन असताना काय गुणाची कमाई केली जाते का?
ओहो, रोनाल्ड इथे प्रयत्न जरूर करत होते, परंतु पुन्हा एकदा तोच अटेम्प्ट दिसला. सिंगल पॉइंट. आणि आता शेवटचा आणि अंतिम खेळाडू कोर्टमध्ये शिल्लक आहे. काय गुणाची कमाई केली जाईल का? 7चा डिफेन्स आहे आणि 7चा डिफेन्स असताना खूप चांगलं फुटवर्क. बोनस घेण्याचा प्रयत्न झालाय. काय बोनस घेतलाय का? हँड टच नाही. इथे तर अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश प्राप्त झालंय. बोनस इकडे 3 तिकडे. आणि पुन्हा एकदा आता ऑल इन होत असताना विकास 7चे खेळाडू. पाचला कसा कमी होईल त्यासाठी प्रयत्नशील राहावं लागणार आहे. प्रशिक्षकाकडून निर्देशने मिळालेली आहेत. एक मोठी अनाउन्समेंट. येत्या एप्रिलमध्ये श्रीराम कबड्डी संघाच्या वतीनं 3 दिवसीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा असेल आणि त्यामध्ये महिलांचे सुद्धा सामने खेळवले जातील. आणि ही खुशखबर आहे सर्व कबड्डी रसिकांसाठी तसेच संघांसाठी सुद्धा. मागील वर्षी श्रीरामचं अतिशय शानदार ते आयोजन होतं आणि यावर्षी वेगळ्या जोशात, वेगळ्या जल्लोषात आणि मोठ्या थाटामाटात ते आयोजन केलं जाणार आहे. येत्या एप्रिलमध्ये ती स्पर्धा आपल्या भेटीला येईल. सद्यस्थिती 16-27, 27-16 अशी गुणतालिका आहे. 27 गुणांवरती VB पॅन्थर्स आणि 16 गुणांवरती विकास 7. चल मोड़ दे उसका पंजारा. दबंग कामगिरी करावी लागेल आणि ती दबंग कामगिरी स्वप्नील लोखंडेकडून अपेक्षित आहे. बोनस पॉइंट. आणि खऱ्या अर्थानं आता त्याचं कारण असं आहे, 1-1 गुण मिळत जाईल, फासला कमी होत राहील आणि 1-1 गुणाने फासला कमी होत गेल्यानंतर शेवटी आक्रमकपणा हा चढाईमध्ये येईल. त्यावेळेला चुका होत असताना त्याला ॲडव्हान्टेज बनू शकतात विकास 7. काय त्या प्रकारचा खेळ केला जाईल का? चढाई ग्राह्य ठरवत असताना आपली चढाई कंप्लीट करतायत चढाईपटू. 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न होतोय आणि माहित आहे शेवटच्या घटिकेमध्ये हा सामना आला आणि असा येत असताना या मॅच मध्ये हा फासला कायम ठेवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. सेकंड अटेम्प्ट त्याच वेळेला डिफेन्सला पाहत असताना केलेली कामगिरी. 1-2 दबोचलंय का? येस, दबोचलंय. टॅकल पॉइंट मिळेल आणि स्वप्नील लोखंडेला पुन्हा एकदा कोर्टच्या बाहेर जावं लागेल. प्रतीक जाधव थर्ड रेड. 17-28, 28-17 गुण मिळवणं अनिवार्य आहे. नाही मिळालं तर बाद घोषित केलं जाईल. आणि असं असताना काय गुणाची कमाई केली जाईल का? 6चा डिफेन्स. किक लगावली गेली आहे आणि किक लगावली जात असताना काय तो यशवरती हल्ला झालाय का? तर येस, सिंगल पॉइंट मिळेल. पूर्णपणे शोल्डर डाऊन आहेत आणि कुठे ना कुठेतरी ही मॅच आता लांब होत चालली आहे विकास 7 साठी. परंतु तितक्यात चांगलं काय आहे तर रोनाल्डो गेलेली कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे, संघाच्या हिताची आहे. साथ मिळालेली नाही आहे ही अडचणीची बाब. सातच्या डिफेन्समध्ये पुन्हा एकदा रिक्त चढाई पाहायला मिळाल्याने प्रसाद खूप वेळानंतर चढाईसाठी आलाय. संधी मिळाली नाही अंतिम सामन्यामध्ये तितक्या चढाई करण्याची. आणि असं असताना काय या 5च्या डिफेन्समधून तो गुण घेऊन जाईल का? एकोणतीस 17-17-29 चढाईपट्टी चढण्यासाठी येऊन दाखल झालाय 7च्या डिफेन्समध्ये. काय गुण मिळवला जातोय का यावरती सुद्धा नजर असणार आहे. पुन्हा एकदा अँकल होल्ड आणि डिफेन्समध्ये सुद्धा चांगली कामगिरी. कोणत्याही प्रकारे यशाचा मार्ग दिसायचं नाव घेत नाहीये. आणि असं असताना या मॅचमध्ये वापसीचे संकेत धुसर झालेत.
टीमिका 7 साठी आणि यावेळेला तर चढाईपट्टूने आक्रमण अतिशय वेगानं केलं होतं. डिफेन्सला कोणतीही संधी मिळाली नाही, त्याच्यावरती हल्ला बोलण्याची अनपेक्षित तो गुण होता आणि सिंगल पॉइंट घेत असताना चढाईपट्टू पुन्हा एकदा सुखरूप कोर्टमध्ये आलाय. रोनाल्ड चढाईसाठी अँकल होल्ड केलाय. खेडेकरने पुन्हा एकदा चांगला टॅकल. लास्ट 5 मिनिट्स 17-32 32-17 भरपूर मोठा फासला आणि आता दर्शकांना जवळजवळ या सामन्याचं चित्र क्लिअर वाटायला लागलंय. परंतु काल असंच झालं होतं. शेवटचा सामना अशा प्रकारे खेळला गेला होता आणि शेवटी जाता जाता 1 फासल्याने 1च्या 2च्या फासल्याने तो सामना गमावला गेला आणि मॅच मध्ये रंगत येताना दिसली होती आणि विकास 7ने ती बाजी मारली होती. इथे दबोचलंय का? येस दबोचलंय आणि ऑल आउट. 1+2 टोटल 3 आणि टाइम आउट घेतला गेलाय. सेकंड टाइम आउट विकास 7. थोड़ी लपक चपक थोड़ी लचक लचक आया मटक मटक मैंने दिया पटक अरे ले पंगा पटक दिया ले पंगा 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 ले. थँक्यू सो मच पवार साहेब. आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. आई ज्योत आणि कलाकडा मंडळ व विनोददातांच्या वतीनं थँक्यू सो मच. चला लास्ट 3 मिनिट्स आणि इथे टू टच केल्याचे संकेत आहेत. सिंगल पॉइंट मिळेल. एका गुणाची कमाई झाली आणि पुन्हा एकदा (17-38) अशी गुणतालिका आहे आणि असं असताना आता सामन्याला फक्त एन्जॉय केलं जातंय. औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. सुमित यादव यावेळेला चढाईसाठी येतोय. 5च्या डिफेन्स मध्ये हँड टच करण्याचा प्रयत्न स्वप्नीलवरती हा केलेला प्रयत्न होता आणि असं असताना काय गुण मिळेल का? नाही. लास्ट 2 मिनिट्स. खोलवर चढाई अँकल पकडला आणि सरळ शूट करत असताना बाहेर फेकलंय. आउट ऑफ द कोर्ट. सिंगल पॉइंट टॅकल मध्ये मिळेल विकास 7 ला. 6चा डिफेन्स. सहाच्या डिफेन्स मध्ये चढाईपटू चढाईसाठी दाखल. विकास 7च्या कोर्टमध्ये काय गुणाची कमाई केली जाईल का? औपचारिकता शिल्लक आहे म्हणूनच नवनवीन रेडरला इथं वापरलं जातं. शेवटच्या 1 मिनिटाचा कॉल झालाय. 2 अटेम्प्ट आणि त्यानंतर शेवटी जाता जाता डिफेन्स चांगली कमाल करायला लागले आणि रोनाल्ड आता 3rd रेड मध्ये आलाय.
डू और डाय मध्ये काय शेवटी जाता आता मल्टी पॉइंट रेट दिसेल का? प्रयत्न तर चालू आहेत. 19 गुणांचा फासला आहे जो कदापि शक्य नाही आहे कबड्डीच्या पटलावरती. प्रयत्न 1 मिनिटाच्या अवधीमध्ये आणि इथे डुबकी. दोन गुणांची चढाई आणि 3 नंबर आता पूर्णपणे वेळ काढूपणा करत असताना दिसतोय. अखेरकार आईज युधानी कलाक्रीडा मंडळ आयोजित चेतन स्मृती चषक VVKPL चा अंतिम विजेता, द चॅम्पियन ऑफ द फर्स्ट वसई प्रीमियर लीग, द टीम नेम इज VV Panthers. many congratulations. Hard luck team Vikas 7.